हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला. काका आलेले आहेत आमचे. तर आज आम्ही जाणार आहोत. तर आम्ही सगळे जाणार होतो फिरायला आणि पहिलं तर आम्ही आदमापूरमध्ये जाऊन बाळूमामाचं दर्शन घेऊन पुढचा आमचा सगळा प्रवास करणार होतो. आम्ही पोहोचलोय आदमापूरमध्ये. आता आम्ही तर दर्शन घेणार. खूप सारे इथं दुकान आहे. तर आज गर्दी नाही आहे, शनिवार असल्यामुळे. इकडे प्रसाद आहे आणि इकडे दर्शनासाठी लाईन लागली. तर आम्ही पहिलं दर्शन घेणार आहोत. मंदिर खूप मस्त प्रकारे बांधले. गर्दी जास्त नसल्यामुळे आम्हाला लाईनमध्ये थांबून दर्शन घेता आले आणि खूप छान प्रकारचं दर्शन झालंय आमचं. चिटकले माऊली काय काय चिटकले माझे ठीक आहे. नीट देणार आहे तो आवडतं मागितले. हे मला वाटलं ना पाणी लावलं. हा का? पाणी लाव थोडे लागते नाही लावलं ते चिटकते. हो पाणी लावलं. ओके, एक छत बाद असेल तर काय लोकांनी लावलेलं आहे. केवढं टाइम घेते टाकणार नाही. जास्त लागते पण झाला सर्वेश. हो हे चिटकवलेलं आहे. चिटकवलेलं नाहीये, चिटकलेलं आहे. शिवमने मुलांना हे वैसे खाडकी बक्षीस पाहिजे. इथं असं म्हणतात की इथं जर पैसा चिटकला भंडारा लावल्यावरती तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते म्हणून. तर इथं आमचे तेच प्रयत्न चाललेले की सगळ्यांचे पैसे चिटकवत होतो आम्ही, प्रत्येकजण आपापले. आणि खूप साऱ्या प्रयत्नानंतर तो पैसा फायनली इथं चिटकलेला होता माझा.
तर गाई तिथं माझा पैसा चिटकला आणि इकडं आमच्या सगळ्या घरच्यांचे पैसे चिटकले. 5 रुपये कसे चिकट जड आहे. त्यानंतर आम्ही इथं आलो. हे कलेक्शन आहे जे बाळूमामांनी सगळं यूज केलेलं आहे. यातलं त्यांचे कपडे, त्यांचे भांडे वगैरे सगळं, हे सगळं त्यांचं जे त्यांनी सगळं यूज केलं ते सगळं होतं. त्यानंतर इथं आम्हाला थोडीफार काही खरेदी करायची होती, ते आम्ही बाहेर आल्यानंतर खरेदी केली. प्रसाद पण घेतला तिथून आणि आम्हाला फिरायला जायचं होतं गगनबावड्याला. त्यामुळे आम्ही तिथं थांबलो नाही जास्त वेळ, लगेच घरी आलो आणि घरून माझे सासरे वगैरे येणार होते, त्यांना घेऊन आम्ही लगेच तिकडं फिरायला निघालो. इथून पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल आम्ही कुठं कुठं गेलो आणि काय काय केलं. त्यानंतर आम्ही चाललो होतो. आम्ही अशा ठिकाणी चाललो आहे जे आमच्या सगळ्यांचं आवडतीचं ठिकाण असं म्हणता येईल, कारण आम्ही घरचे सगळेच दत्तांचे खूप मोठे भक्त आहोत. तर आम्ही दत्तांचा जो मठ आहे तिथं आम्ही चाललो होतो गगनबावड्याला. तर तिथं जाता जाता एक मध्येच जो एका पछाडलेल्या पिक्चरचं शूट झालं आहे तो वाडा लागतो, त्यामुळे आम्ही त्या वाड्यात पहिलं थांबलो. तिथं बघितलं, फोटोज वगैरे काढले, तिथं आतमध्ये पण जाऊन बघितलं. आम्ही आतमध्ये तर गेलो, पण आम्हाला तिथं कळलं की वाडा बंद व्हायचा टायमिंग झालेला आहे. 5 वाजले असतील, 5:30च्या दरम्यान गेलो आम्ही. तर वाडा बंद झाला असं सांगितलं, पण त्यांना आम्ही नंतर कन्व्हिन्स केलं की आम्ही परत इकडे येणार नाही आहेत, खूप लांबून आलो आहे. असं करून त्यांनी आम्हाला 10 मिनिटाचा वेळ दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण वाडा सगळा बघून घेतला. तुम्ही पण बघून घ्या, काही छोटे छोटे क्लिप्स दाखवता आले ते आम्ही घेतले. ती आली तेवढं पुरतं. आता आम्ही आलोय गगनगिरी. तर आम्ही ह्यांना टास्क दिलता साक्षीताईंना की पुढच्या मंदिरात जाऊन यायचं हिंमत असेल तर एकटी करून, कारण तिथे माकडे होती खूप जास्त. तर त्यांनी गेला पण रिटर्न आल्यामधूनच, कारण भीती वाटत होती, अंधार पडलेला. आणि इथं बघा सगळे माकडं आहेत, छोटे छोटे पण माकडं होते खूप, कारण आम्हाला खूप जास्त भीती वाटत होती. त्यानंतर आम्ही मठात गेलो, दर्शन वगैरे घेतलं, जरा वेळ बसलो, खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. पूर्ण डोंगरावरती मंदिर आहे. तुम्ही कोल्हापूर भागात असेल तर नक्की त्या मंदिरात जा, गगनगिरीला. अब हम नीचे जा रहे हैं और ये मेरा एक थिएटर है और दूसरा थिएटर वहाँ. थिएटर दे दो, थिएटर दे. ओहो, नीचे चलो, अब कुछ खाएंगे और फिर जाएंगे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज, टेक केअर.